भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. टीव्ही बुलंद सेनेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या ठिकाणी बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्हेपडेसह राज्यातले विविध मान्यवर नेते सहभागी झाले होते. बुलंद सेना पक्षप्रमुख यांनी विविध निर्णय या निमित्ताने घेतले आहे. त्यासोबत गणपती बाप्पा मोरया आणि उद्या सप्तशृंगी देवीचं आगमन होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची पत्रकार संघावर होणारे हल्ले, याशिवाय अतिवृष्टीचं नुकसान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी न साधलेला संवाद, याशिवाय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकी, त्यासोबत मंत्र्याची पीए काही फोन घेत नाही, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांची पीए काही फोन घेत नाही, यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी सहित राहुलजी काळे, आंबेकर साहेब, अर्थात आंबेकर म्हणजे तुम्ही माणसं जालन्याचे आंबेकर का तर नव्हे, ते नागपूरचे दैनिक देशोन्नतीचे कार्यकारी संपादक यासहित महाराष्ट्राचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले. ज्यात चंद्रकांत खैरे यांनी पण काही सूचना केल्यात. माजी खासदार यांनी अर्थात बुलंद सेना पक्षप्रमुख संतोष कोल्हेपडे यांना सर्वांनी ताकद दिली आहे. आणि ही महत्त्वाची बातमी महायुती सरकारला आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींना, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनाही महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी दोघांनाही सांगितलं आहे, महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं आहे, कोल्हे साहेबांना तुम्ही कॅबिनेट मंत्री करणार आहे किंवा नाही याबद्दल जालना आणि संभाजीनगरच्या जनतेला खुलासा करावा, अशा प्रकारचं आव्हान दिलं आहे. आणि महाराष्ट्राचे दिग्गज नेते म्हणतात मराठवाड्यात एकच नेता आहे, ते म्हणजे संतोष कोल्हे पाटील. पंकजा मुंडे यांना सुद्धा जबरदस्त इशारा देण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांचं जालन्याचं कार्यालय कुठे आहे, त्यांची पीए काय करतायत हे पण सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केलेली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांचे नंबर आणि त्यांचं कार्यालय कुठे हे जाहीर केलं पाहिजे. अशा प्रकारची ही बैठक ही महत्त्वाची या ठिकाणी संपन्न झाली. उद्या घटस्थापना होते, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. जय माता दी. जगदंब जगदंब जगदंब.